बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर दादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय, तर सुप्रिया सुळेंचे देखील भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले। दरम्यान अजित पवारांचे बॅनर हे सुप्रिया सुळेंच्या बॅनर समोरच लावण्यात आलेले आहेत। लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते। ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते। कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे। त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष। हे इलेक्शनचे चालत असतं। या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात। कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात। बॅनर झळकणारच, कारण ही भावना बारामतीकरांची आहे। बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी ऑड फाईट होती। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्यामध्ये बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांची भावना त्यांनी बॅनरवर जर व्यक्त केली तर मला वाटतं काय कुणाला त्यामध्ये आपत्ती असण्याचं कारण नाही। बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी, आणि त्यामुळे संजय राऊत म्हणतायत आमचाच मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात म्हणतात काँग्रेसचाच मुख्यमंत्री, इकडे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आणि त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे। आणि महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या सरकारवर पूर्णपणे समाधानी आहे आणि त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार आहे। महाविकास आघाडीच्या लोकांना पोस्टरवरच लावण्याकरता त्यांचं काम आहे।